नमस्कार मित्रांनो, मी पूजा साकोळकर. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण उरलेल्या भातापासून एक भन्नाट रेसिपी बनवणार आहोत. तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल, नक्की ट्राय करा. चला तर मग सुरुवात करूया बनवण्यासाठी. त्यासाठी सर्वात आधी मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. त्यामध्ये आपला भात टाकून घ्यायचा आहे आणि त्याची एक फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे. अशा प्रकारे भात घालून व्यवस्थित पेस्ट बनवून घ्यायची आहे. आपल्याला गरज वाटली तर अगदी थोडं पाणी टाकून आपल्याला त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. अशा प्रकारे जास्त पाण्याचा वापर नाही करायचा आहे. अशाच प्रकारे सर्व भात मिक्सरला ग्राइंड करून आपल्याला रेडी करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपलं हे मिक्स रेडी आहे. त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे, बारीक चिरलेली कढीपत्त्याची पानं, लाल हिरवी मिरची आणि हिरवीगार कोथिंबीर घालायची बारीक चिरून. त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचे, अर्धा चमचा जिरे घालायचे आणि वरतून अर्धा इंच अद्रक किसून घालायचं आहे. तुम्हाला अद्रक आवडत असेल तर घाला, अन्यथा स्किप पण करू शकता, पण ह्याने चांगली चव येते. मग घालायचे थोडंसं. त्यानंतर त्यामध्ये बसेल एवढे तांदळाचे पीठ घ्यायचे. तांदळाचे पीठ हे छान चाळून घ्यायचे. आपल्या या भाताच्या मिश्रणामध्ये जेवढे पीठ बसेल तेवढेच पीठ वापरायचे. पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे. त्याचा अशा प्रकारे गोळा बनवून घ्यायचा आहे. मग नंतर ते 5 ते 10 मिनिटासाठी रेस्टसाठी ठेवून द्यायचे. 5-10 मिनिटानंतर हाताला तेल लावून त्याचे वडे पाडून घ्यायचे. तुम्हाला हवे असतील तर दुसरे पण शेप देऊ शकता तुम्ही, लांबट, किंवा तुम्ही डायरेक्ट असे पण तळू शकता. पण मी ह्याला वड्याचा शेप देते आहे, मधोमध होल पाडून. अशा प्रकारे आपल्याला हे वडे बनवून घ्यायचे. मग आपले हे सर्व वडे बनवून तयार करून घ्यायचेत. अशा प्रकारे आजच्या नंतर तुमचा उरलेला भात कधीही वेस्ट होणार नाही. ही रेसिपी पाहिल्यानंतर तुम्ही मुद्दामून भात वाचून ठेवाल ही रेसिपी खाण्यासाठी, हे पदार्थ खाण्यासाठी. दुसरीकडे पॅन गरम करायला ठेवायचे. कढईमध्ये तेल घालून आपलं हे तेल गरम झाल्यानंतर हे वडे त्यामध्ये टाकून घ्यायचे. तेल अगदी गरम झालं पाहिजे आणि मग नंतर गॅसचा फ्लेम लो ठेवून आपल्याला हे वडे व्यवस्थित तळून घ्यायचेत. एका बाजूनी छान तळल्यानंतर त्याची बाजू पलटून घ्यायची. अशा प्रकारे दोन्ही बाजूनी गॅसचा फ्लेम लो ठेवून व्यवस्थित त्याला लाल रंग येईल तोपर्यंत तळून घ्यायचे. अशा प्रकारे ह्याला तेलसुद्धा जास्त लागत नाही. एकदम कमी तेलात हा नाश्ता बनवून तयार होणार आहे. अशा प्रकारे आपले सर्व वडे बनवून घ्यायचे. चला तर मग तयार आहेत आपले उरलेल्या भाताचे छान क्रिस्पी वडे. तुम्हाला हे वडे नक्की आवडतील. कोणत्याही हेवी वस्तूंचा वापर न करता ह्यामध्ये मैदा नाही, इनो ना सोडा, एकदम छान क्रिस्पी बनतात आपले हे वडे. घरच्या भातापासून बनवलेले क्रिस्पी वडे नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा.